वाशिम जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि हातभट्टी निर्मितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली। वाशिम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत एकूण 25 प्रकरणे दाखल करण्यात आलेत। सुमारे 3,74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई निकेश खाटमोटे पाटील आणि लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथकांनी केली। पंचाळा फाटा, काटागाव आणि इतर परिसरात छापे टाकून देशी विदेशी तसंच हातभट्टी दारू जप्त करण्यात आले। अवैध व्यवसायाविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय। वाशिम जिल्ह्यात घरफोडी आणि चोरीच्या घटनांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली। मंगळूरपीर पोलीस ठाणे हद्दीतील येडशी इथं घराचा दरवाजा तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी झाल्याच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे केलाय। या प्रकरणात निकेश खाटमोटे पाटील आणि लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली। आरोपी संगदीप वानखेडे याला पुणे परिसरातून ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून 52 ग्रॅम सोनं आणि 42 ग्रॅम चांदी असा एकूण 4,54,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। चोरी आणि घरफोडी करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कन्नड तालुक्यातील मकरणपूर आणि रेल ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी विजय जोंधळे यांना 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले। या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली। ग्रामपंचायत प्रशासनातील कामकाज पुन्हा एकदा चर्चेत आले। ही कारवाई पोलीस निरीक्षक शांतीलाल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। पथकात पोलीस हवालदार रवींद्र काळे, विलास चव्हाण, चांगदेव बागुल आणि रामेश्वर गोरे यांनी सहभाग घेतला। पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। चौफाळा परिसरात तोंडाला दस्ती बांधून तलवार आणि इतर घातक शस्त्रांसह फिरणाऱ्या 5 युवकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर इतवारा पोलीस ठाणे यांनी तात्काळ तपास सुरू केला। या प्रकरणात 5 जणांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। त्यापैकी 1 तलवार जप्त करण्यात आले। यापैकी 3 अल्पवयीन असल्याचं त्यांना बालसंसर्गगृहात पाठवण्यात आले, तर 2 सज्ञान आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली। पुढील तपास सुरू आहे। दिनांक 1/6/26 रोजी रात्री चौफाळा भागात एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यामध्ये 5 मुलं तोंडाला हातरुमाल बांधून एक काहीतरी घातक शस्त्र म्हणजे तलवार सदृश्य वस्तू जवळ बाळगून फिरताना रात्रीच्या वेळेस हा व्हायरल व्हिडिओ झालेला होता। सदर व्हायरल व्हिडिओची आम्ही पडताळणी करून हा काहीतरी गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी 5 मुलं फिरत असताना मिळून आल्याने त्यांचे पूर्ण चेहरा झाकलेला होता। त्याची आम्ही माहिती काढून गोपनीय माहितीदारामार्फत मुलं कुठं आलेत हे याच भागातील चौफाळा येथील 5 मुलाचे नावं निष्पन्न करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आम्ही। आणि त्यांच्याकडून त्यापैकी 5 पैकी 3 अल्पवयीन मुलं आहेत आणि 2 सज्ञान आहेत 20 आणि 23 वर्षाचे। त्यांच्याकडून एक तलवार जप्त करून कलम 312 प्रमाणे दरोड्याची तयारी करण्याच्या उद्देशाने ते रात्रीच्या वेळेस फिरत असताना निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। तसेच त्यांच्याकडे एक तलवार मिळून आल्याने 425 आर्म्स ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून 2 सज्ञान आरोपीची पोलीस कस्टडी घेतलेली असून बाकी 3 आरोपींना ते लहान कमी वयाचे असल्यामुळे रिमांड होम जे बाल सुधारगृह असतं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। त्यामुळं आज त्यांची पूर्ण ज्या ठिकाणी ते फिरलेले आहेत आणि त्यांचे साथीदार राहतात याची पडताळणी करण्यासाठी आज शहरात फिरून लोकांना अशा प्रकारचे गुन्हे परत होऊ नयेत, हे कोण मुलं आहेत किंवा हे परत आहेत त्याच्यासाठी एक खात्री करण्यासाठी आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। नाही, एक जो आहे तो चिंटेवार म्हणून त्याची एक पूर्वीप्रमाणे एक राईटचा गुन्हा दाखल आहे आणि हा बेरजे म्हणून आहे एक सज्ञान, त्याच्यावर पहिलाच हा गुन्हा आहे। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याला नाव देणारं ऐतिहासिक आंबेगाव गाव डिंबे धरणाच्या पाण्याखाली गेलं होतं। मात्र धरणातील पाणीसाठा सध्या केवळ 10% आल्यानं गावच्या खुणा पुन्हा एकदा समोर आल्यात।
जुन्या वस्तीचे अवशेष, रस्ते आणि प्राचीन जैन मंदिर पाहण्यासाठी विस्थापित गावकरी तसंच पर्यटक मोठ्या संख्येने इथं भेट देत आहेत. अनेक वर्ष पाण्याखाली राहूनही जैन मंदिराची रचना सुस्थितीत असल्याचं दिसून येते. आपल्या जुन्या घरांच्या जागा शोधताना आणि बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना अनेक गावकरी भावुक होत आहेत. डिंबे धरणाच्या पोटातून पुन्हा समोर आलेलं हे आंबेगाव इतिहास, संस्कृती आणि विकासासाठी दिलेल्या त्यागाची आठवण करून देते. मूळ गाव म्हणजे आंबेगावच, माझा जन्मच येते आणि या गावामध्ये आमचे संपूर्ण म्हणजे 12-13 लोकांचे राहत होते आणि या ठिकाणी संपूर्ण शासकीय कार्यालय जी होती ती ह्याच गावामध्ये होती. इथं सर्व तलाठी ऑफिस वगैरे सगळे, BDO ऑफिस, शासकीय दवाखाना, पुढं आपले पोलीस स्टेशन पण होतं, त्याला पण आम्ही आउटपोस्ट म्हणायचे ते. त्याच्यानंतर आपले आदिवासी विकास महामंडळाचं पण ते पण ऑफिस होतं. ते आपलं हिरडा खरेदी करायचं. त्याच्यानंतर जे गोडाऊन होतं, शासकीय गोडाऊन, त्याच्यामध्ये या लोकांना जी खावटी म्हणून द्यायला जायची ती सगळी खावटी वाटप आपल्या आंबेगावमध्ये वाटप व्हायची इथे. आणि संपूर्ण लोकांना म्हणजे मावळातल्या लोकांना आंबेगावच या ठिकाणी यावं लागत होतं. बाजार सुद्धा इथं असायचा. सण जे होते ते सुद्धा आमचे लोक सगळे एकत्रित करायचे सगळं. आणि ज्या वेळेला एकत्रित असापण दाखवलं आज खूप म्हणजे तो आनंदच वेगळा होता आमचा. पिऊन मिलीत, अर्ध्यापेक्षा जास्त पिऊन मिलीत. काही नाही आहे त्या जमिनी विकून मिलीत, कारण ताबा भेटला नाही. ताबा फक्त सातबाऱ्यावर आहे ताबा. पण अक्षरशः शासनाने कुठलंही दुर्लक्ष केले यांच्याकडं. यांना मूळ ताबे दिलेले नाहीत. रस्ते जात, मूळ मालक रस्ते देत नाही. ज्यांची घरं आहे त्यांना घरं बांधता येत नाही. इतकी दुर्दैव अवस्था आहे का मी यांच्या जर भावना कधी ऐकल्या तर कधी कधी मला स्वतःला रडू येतं का काय आपल्या गावातल्या लोकांची अवस्था वाईट झालेली. आणि एकही राजकीय पुढारी आश्वासनं देतो. आज 46-47 वर्ष झाली त्या गोष्टीला. सगळ्यांनी फक्त आश्वासनं दिली. आश्वासनाच्या पलीकडं प्रगतीला कोणी लक्ष दिलेलं नाही. या गावाकडं कुणीच लक्ष दिलं नाही. कुठल्याच पुढाऱ्याने दिलं नाही. कुणी या पुढाऱ्याने यश घेऊ नये. धरणाचा फोटो लावतात पुढारी लोक, विकासाचे शिल्पकार. परंतु विकास हा फक्त आंबेगावच्या लोकांनी केलेला आहे. आमच्या जीवन खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हदगाव तालुक्यातील कृषी विभागानं शेतकऱ्यांना घाईघाईनं पेरणी न करण्याचा सल्ला दिलाय. किमान 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा बियाणांचं नुकसान होऊन दुबार पेरणीचं संकट निर्माण होऊ शकते, असं तालुका कृषी अधिकारी सदाशिव पाटील यांनी सांगितलंय. यंदा पाण्याची उपलब्धता कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी कमी कालावधीत तयार होणाऱ्या सोयाबीन वाणांची निवड करावी, असंही आवाहन करण्यात आलंय. तसंच बी बियाणं आणि खतांची जादा दरानं विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी कोणतीही फसवणूक झाल्यास तात्काळ कृषी विभागाकडे तक्रार करण्याचं आवाहन करण्यात आलंय. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पाऊसमान जे आहे थोडंसं आकडेवारी जर बघितली तर यावर्षी थोडंसं कमी पाऊसमान राहणार आहे. त्या धर्तीवर यावर्षी कृषी विभागामार्फत प्रत्येक गावामध्ये आमच्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी यांच्या मार्फत मोहिमा सुरू आहेत. त्यामध्ये आमच्या मार्फत जे एल निनो संदर्भाचे संदेश आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे बीज लागवड करायची आहे, म्हणजे घरचं जे बियाणं वापरण्यास असो किंवा आपण विकत घेतलेलं असो, त्याची उगवण क्षमता तपासूनच बीज तपासणीसाठी त्याची प्रात्यक्षिक सुरू आहेत. त्याचबरोबर बियाण्यामध्ये बीज प्रक्रिया जे आपण जसं बाळाला आपल्याला डोसची गरज आहे त्याप्रमाणे जर बीज प्रक्रिया जर केली तर त्यामार्फत आपल्याला ते पण करता येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला यावर्षी पेरणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये BPF किंवा टोकन यंत्र किंवा बेडवर याची लागवड करायची आहे. म्हणजे जे एल निनोचा जे प्रभाव आहे त्याचा आपल्याला प्रभाव कमी करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज सद्यस्थितीमध्ये जे वादळी पाऊस सुरू आहे त्याला मान्सून न समजता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जोपर्यंत आपलं पेरणीचं पाऊस मान जे आहे जे 80 ते 100 mm पर्यंत पडणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन मी कृषी विभागातर्फे आपल्याला करतो. शेतकऱ्यांना एक असं आव्हान राहील, यावर्षी थोडासा पाऊसमान कमी असल्यामुळं जे खास करून आपल्याकडं सोयाबीन हे पीक आहे तर त्याच्यासाठी जे कमी कालावधीचे जे पीक आहे, व्हरायटी आहेत त्याचा वापर करावा. खास करून जे फुले संगम किंवा इतर जे जास्त कालावधीचे पीक आहे म्हणजे व्हरायटी आहे ते व्हरायटी घेऊन नये. बाकीचे जे आपले 9305 असू द्या, 725 असू द्या किंवा इतर जे कमी कालावधीचे ते वाण घ्यायला काही हरकत नाही. आणि शेतकऱ्यांनी दुकानामध्ये खरेदी करताना पक्की पावती घेऊन त्याप्रमाणेच खरेदी करावी. आणि जर काही तक्रार असेल तर तालुका कृषी अधिकारी
किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे आपण या संदर्भात तक्रार आपण देऊ शकता. तर आपण तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये पण देऊ शकता किंवा राज्याचा एक टोल फ्री नंबर पण आहे, तो नंबर आपल्याला हे करता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरात स्वच्छता आणि सुशोभीकरणाच्या दृष्टीनं नगरपंचायतीनं अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली. मुंबई गोवा महामार्गावरील उड्डाणपुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत स्टॉलवर कारवाई करण्यात येत असून अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले स्टॉल्स हटवण्याचं काम हाती घेण्यात आलंय. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येते. स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत कणकवली घडवण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेली ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. तसंच शहरातील अतिक्रमण मुक्त आणि व्यवस्थित सार्वजनिक जागा निर्माण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामुळे आम्ही आता सध्या जे चालू स्टॉल आहेत ते आम्ही चालू ठेवलेले आहेत, पण पुढच्या एक आठवड्याभरामध्ये त्याच्यावरती निर्णय घेऊ सर्वानुमते की हे जे स्टॉल फळं, फुलं आणि भाजी हे सोडून इतर स्टॉलचं इथं काय करायचं याचा निर्णय पुढच्या आठवड्यामध्ये किंवा लवकरात लवकर सर्वानुमते जे काही एक चांगला तोडगा असेल त्यानुसार आपण घेतो. बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी हे गाव भगवान पुरुषोत्तम यांच्या देशातील एकमेव मंदिरामुळे विशेष ओळखलं जातं. अधिक मासानिमित्त या पवित्र तीर्थक्षेत्रात राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आई प्रज्ञा मुंडे यांच्यासह भगवान पुरुषोत्तम यांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुख समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली. अधिक मास उत्सवानिमित्त पुरुषोत्तमपुरी इथं भाविकांची मोठी गर्दी होते. पंकजा मुंडे देखील इथं नतमस्तक झाल्यात. दरम्यान मंदिर परिसरात उपस्थित भाविकांनी त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं.